फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी वाढलेली आहे। दोन्ही संशयित आरोपींना पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। गणेश बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना देखील पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कामगार कायद्यामधल्या सुधारणांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे। कामगार कायद्यांमध्ये बदल करत सुधारणेची घोषणा करण्यात आली आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती आहे। कामगार कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना काय लाभ मिळणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन, तरुण नोकरदारांना नियुक्तीपत्र देणं बंधनकारक, महिलांना समान वेतन आणि समान संधी, 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, ओव्हरटाईम केल्यानंतर दुप्पट वेतन देण्याचं बंधनकारक असणार, धोकादायक क्षेत्रामधील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, गीग कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच, आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी, ग्रॅज्युएटीची रक्कम 5 वर्षांच्या ऐवजी 1 वर्षाच्या आत मिळेल, डिजिटल आणि मीडिया कर्मचाऱ्यांसाठी अधिकृत संरक्षण। आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुण्यामधील लवासा प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। पवार कुटुंबियांच्या विरोधात सीबीआय मार्फत कारवाईचे आदेश देण्याची मागणी आहे। जनहित याचिकेवर 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। याचिकेमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश आहे। ॲडव्होकेट नानासाहेब जाधवांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये राजकीय रंगत दिसतीये, कारण नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे पैठणमध्ये तळ ठोकून आहेत, तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष काळजी घेत आहेत। यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसदमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मोहिनी नाईक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत। मोहिनी नाईकांच्या विरोधात भाजपकडून निखिल चिद्दवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार, सामनातून शिंदेंवर टीका करण्यात आली आहे। शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय, या शब्दात सामनातून घणाघात करण्यात आलाय। नाराज शिंदेंना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही, शहा शिंदेंमधील संवाद म्हणत सामनातून ही टोलीबाजी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमधील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली। हे लोक आमचा पक्ष फोडतायत, चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेतायत, हे आम्ही सहन करणार नाही। शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले। शिंदे यांनी विचारलं, साहब आप क्यों हस रहे हो? यावर शहा म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडतोय? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपनं फोडाफोडी करून बनवला। तुम्ही फुटलात, आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली, म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरताय। तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे। शिंदेजी, आप क्रोनोलॉजी समझ लीजिए। पैसे वाटून माणसं फोडण्यात तुमचा हातखंड आहे। चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही। आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठ के चाय पियो, उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतलेली होती, त्यामुळे पवारांची साथ काँग्रेसला फायद्याची की तोट्याची असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहुयात राष्ट्रवादीचं 2017चं समीकरण। 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते। त्यापैकी प्रभाग क्रमांक 78च्या सोफी नाझिया अब्दुल जब्बार या जात पडताळणीमध्ये बाद झाल्या, त्यामुळे राष्ट्रवादीकडे 8 नगरसेवक होते। यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनीही इतर पक्षामध्ये प्रवेश केला। सध्या पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 2 माजी नगरसेविका उरल्यात। राखी जाधव आणि मनीषा रहाटे या पवारांच्या पक्षामध्ये आहेत। मलिकांमुळे त्यांचे बंधू कप्तान मलिक आणि डॉक्टर सईदा या अजितदादांच्या पक्षात आहेत। उर्वरित 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची मुंबईतील आधीच कमी असलेली ताकद विखुरली आहे।
त्यामुळे काँग्रेसला आघाडीचा फायदा किती होणार याबाबत शंका उपस्थित होतीये. अजित पवार आता सेक्युलर झालेत असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. लातूरमधील सभेतून जलील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. अब दादा नहीं बड़े सेक्युलर हो गए दादा, तो दादा पूरे मुसलमानों का ठेका ले लिए और फिर पूरे मुसलमान दादा आ रहे यहाँ पर तो मर रहे अपनी मुंडी घुसाने के लिए. एक इतनी सी फोटो आ जाना. औरंगाबाद आए थे अभी बीच में, तो एक दाढ़ी वाले थे, दाढ़ी थी उनको, अल्लाह माफ करे, लेकिन वो दादा के साथ फोटो खिंचाने के लिए इस कदर मर रहे थे कि उनकी टोपी गिर गई. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे 632 शिक्षकांचं वेतन रखडलेलं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही वेतन मिळत नसल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. मागील 8 महिन्यांपासून वेतन थकल्यानं शिक्षकांचा संताप व्यक्त होतोय. मंगळवारी शिक्षकांच्या थकीत वेतनाबाबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. मागील 9 महिन्यापासून मार्च महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो सर न्याय मागायला. ईओ ऑफिसमध्ये, उपसंचालक कार्यालयामध्ये, प्रत्येक मंत्र्याकडे, आमदारांकडे, पण आम्हाला कुठेच न्याय मिळाला नाही. सर आता प्रत्येक अधिकारी वेगवेगळे कारण आम्हाला सांगत आहे. आधीच आम्ही 2 दिवसापूर्वी डीडी ऑफिसला गेलो होतो. आमचे प्राथमिक अधिकारी भुयार साहेब ते आमचे पगार करण्यासाठी असमर्थ आहे असं त्यांनी आम्हाला पत्र दिलं. हायकोर्टाचे आमच्याकडे आदेश वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही त्यासाठी त्या तयार नाही आहे.